स्वागत झालं पाहिजे। मी अविवेकाची काजळी फेडवणे विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवळी निरंतर। या ऋतूने सर्व संत मंडळी तथा आदरणीय नाना दीप प्रज्वलन करीत आहेत। अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सूर्योज्योतिः सूर्याः स्वाहा अग्निर्परचोज्योतिर्परचाः स्वाहा सूर्योपरचोज्योतिर्परचाः स्वाहा। अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच परमपूजनीय महंत तपस्विनी नागराज बाबा महानुभाव यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं। टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या। कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। खरोखर तुम्ही संत माझे कडा कराल तिठीचा बहुडा। दृश्याभयो चंद्रामृतः निशापती भयव्याप्तिं कृपा पात्रेषु सहस्रेषु चक्षुर्विताय च पवित्रा। हानुसंग सहस्रचंद्र दर्शन सोहळा महामहिम राज्यपाल आदरणीय नाना, माझं वय कमी असल्यामुळं नानांचं अलीकडचं नाव टाळतोय, नुसतं नाना म्हणतोय। एका सात्विक सदाचारी पुण्यशील पावन राजकीय क्षेत्रातील एक निष्कलंक नेता, अशा व्यक्तीचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आहे, अभिष्ट चिंतन सोहळा आहे। हे अभिष्ट चिंतन सोहळे ठराविक लोकांचे झाले पाहिजे की ज्यांचं अस्तित्व कुठंतरी तिळा इतकं तरी आहे, यांचंच करत जा। या पवित्र भारत देशाला राजा दशरथाच्या अगोदर एक राजा लाभला, त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा। आपण पाहतो त्या रामायणात त्याचं चरित्र नाही, दुसरं बघत राहा। चक्रवेन राजा आहे। चक्रवेन राजाकडे 127 सैन्य होतं, पण रावण सुद्धा गुडघे टेकून नमस्कार करत होता। देशातला 6व्या क्रमांकाचा श्रीमंत आणि देशातला 6व्या क्रमांकाचा गुंड आणि देशातला सर्वोत्तम विद्वान, अशा 28 पदव्या रावणाकडे होत्या। रावण सुद्धा चक्रवेनाला नमस्कार करायचा। सुरुवातीच्या काळात सर्वात मोठा राजा दशरथाच्या काळात अगोदर सहस्रचंद्र दर्शन सोहळा कोणाचा झाला असेल तर तो चक्रवेनाचा झालता। एका सात्विक सदाचारी पुण्यशील राजकीय क्षेत्रातल्या नेत्याच्या चंद्रदर्शन सोहळ्याला वर्णी लावता येते, ते माझं परम भाग्य। चक्रवेन राजा एकदा जंगलात अडकला। जंगलात अडकल्याच्या नंतर पूर्वीच्या काळात भयानक जंगलं, मोठी मोठी दाट जंगलं होती। त्या जंगलात चलत असताना राजाला त्रास झाला, सोबतची माणसं बाजूला सरकली आणि राजा एकटे चालत असताना एक शेतकरी हातात कंदील घेऊन चालत होता। त्या कंदलाच्या प्रकाशात चक्रवेन राजा तिथपर्यंत पोचले आणि त्या शेतकऱ्याचं गाव आलं। राजाला पुढच्या गावी जायचं होतं। सांगितलं, महाराज, शेतकरी राजे महाराज, आम्हाला तुमचा कंदील पाहिजे। कोण आपण? मी चक्रवेन आहे, घेऊन जा। आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात चक्रवेन राजा तिथपर्यंत पोहोचले। श्रुती नावाची पत्रकार आली। जगात पहिलं पत्रकारित्व कोणी केलं असेल तर पत्रकार बांधवांना लक्षात असावा, तुमच्या सर्वाच्या अगोदर पत्रकार कोण होतं, तिचं नाव होतं श्रुती। ही श्रुती नावाची पत्रकार चक्रवेन राजाकडे आली आणि राजाला विचारलं, राजे महाराज, तुम्ही एवढ्या जंगलातून, एवढ्या अंधारातून, एवढ्या काळोख्या याच्यातून वाघिणी, शिविनी, बिबटे आदी करून वाघशिंह या सगळ्याच्या तावडीतून तुम्ही आलात, हे आले कसे? राजाने एकच सांगितलं, एक छोटीशी दिव्याची वात होती आणि त्या छोट्याशा दिव्याच्या वातीमुळे, त्या प्रकाशामुळे मी इथपर्यंत पोचलो। कंदील जरी छोटा असेल, त्याच्यात 50 ग्रॅम जरी तेल असेल, पण त्याचा प्रकाश या देशातल्या चक्रवेन राजाला सुखरूप पोहोचू शकतो, हे दिव्याचं अस्तित्व आहे। तसंच त्या दिव्याच्या वातीसारखं, ज्योतीसारखं नानांचं सुद्धा राजकारणात अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाचा गोडसा आजचा सोहळा रामनाना असतील, पठाडे बापू असतील, आदी करून त्यांचे ते मित्रमंडळी मोठ्या श्रद्धेनं करतात आणि अशा लोकांची सोहळी झाली पाहिजे। एरवी आमच्या जिभेवर स्तुती बसलेली आहे। गुरुवर्य
संदीपान दादा स्तुतीचं लग्नच झालं नाही. नाना स्तुतीचं लग्नच झालं नाही. कारण चांगल्यांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी. चांगल्यांना स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला खराब आवडत नाही. स्तुतीला संतासोबत लग्न करायचं होतं, पण संतांना स्तुती आवडत नाही. आणि मूर्खांना स्तुती आवडती, पण स्तुतीला ते आवडत नाहीत. म्हणून स्तुती सध्या आमच्या जिभेवर बसलेली आहे. आमच्या लोकांनी सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळे करत असताना घाणेरड्या लोकांना जास्त वरबडलं नाही पाहिजे, म्हणजे जीभ घाण होत असती इतकं लक्ष ठेवलं पाहिजे. मला आज बरं वाटतंय, महाराष्ट्रात फिरत असताना बऱ्यापैकी लोकांचे अभिष्ट चिंतन सोहळे करावं लागते. ज्यांची बायको सुद्धा कदरली ते सुद्धा 1-1 लाख रुपयाचे फटाके वाजित आहेत. गौपासक आदरणीय पाचपोर बाबा आदर्श ठेवतोय अंतकरणात, म्हणून गायी पाळतोय. आणि खूप आनंद वाटला. नाना तुमची नाणे तुला केली, नानांची नाणे तुला, शर्करा तुला बरेच करतात, दादांनी तर फार पाहिले. पण नाणे तुला केल्याच्या नंतर आदरणीय रामकाका म्हणले, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या दरबारात असलेली गौशाळा, त्या गौशाळ्याला हे नाणं पाठवायचंय. त्यावेळेला बाबांनी टाळ्या वाजल्या त्या. वा. उपस्थित सर्व महाराष्ट्राच्या मातीतील ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही परमपावन व्यक्ती, या सर्व महाराज मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. आमच्यातलं तरुण तडफदार व्यक्तिमत्व फारसं गोड. मला असं वाटतंय नाना, भविष्यात आमच्यातला एक आमदार करा. मला तर नको बाबा, पण यायला करा. मला नको, कारण कराड साहेब तुमच्या क्षेत्रात, आमच्या क्षेत्रात नालायक जरी आला तरी पाया पडून आम्हाला 10 रुपये देतो. आणि तुम्ही काच नाही खाई केल्यावर मूर्ख सुद्धा तुमच्या नावानं बोंबलतोय. त्याच्यामुळे नको, तुम्ही एकटंच राहा. हो. आणि पाचपोर बाबा आपल्या कोणी पाया पडते, यांना गुल्पशाड झालेल्या लोकांचे सुद्धा पाया पडावं लागतंय. हा, त्याच्यामुळं बरं एक असू द्या आमचं. आणि कशामुळं म्हणतोय माहिती आहे का, राजकारणातला एक संदीपान दादा आदर्श, यांची लोक स्टेजवर शिव्या देतात पण धाब्यावर एकमेकाची बिलं देतात. म्हणून मला हा राजकारणातला आदर्शवाद अण्णा बरा वाटतंय. मला वाटतं हाही आदर्शवाद आपण घ्यावा. स्टेजवर जरी एकमेकाचे वाभाडे काढले तर या अंधकरणात इकडे गळ्याला गळे लावले पाहिजे, इतकं घ्या. आदरणीय नानांना या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या गोडशा शुभेच्छा. माझ्यावर अतूट प्रेम करणारी वारकरी संप्रदायातली रथी महारथी महात्मे हे मला गुरुतुल्य आहेत. यांच्या पायाला स्पर्श करून, माझी पात्रता नाही नानांना आशीर्वाद द्यायची, यांच्या पायाला स्पर्श करून या संतांच्या कृपेने नानांना गोडसा आशीर्वाद देतो. उरलेलं आयुष्य समाजाची सेवा करण्यासाठी नानांकडे जावं. जसं दिव्याचं अस्तित्व असतं असंच अस्तित्व कायमस्वरूपी नानाचं शिल्लक राहावं. आणि उत्तर 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 अशीच नानांची ही कार्यकृतीची कर्तव्यांकाची पोच पावती त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाजापुढं मांडत राहावी. आणि ती सदिच्छा विश्वाच्या मालकानं त्यांना देत राहावी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि नानांना गोड असं सदृढ आयुष्य पुढचं प्राप्त हो. आणि यकालयतीशी भया मिद्यान वृद्धिर्स्थिता खंडे चिरायुभो सप्त लोकास्ततेवच आयुष्यास्थित